मकर कुंडली तळपती द्रवणी मकर कुंडली तळपती द्रवणी सुकृताची जोडी 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 मन विठ्ठली आवडी वाजवा टाळ करे हला
मन्ना विठ्ठली आवडी मन्ना विठ्ठली आवडी आवडी विठ्ठला बरवा 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 विठ्ठला बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुखाचा गरबा बर कुमार विवादा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधवा बरवा सुखाच्या गरबा परकुमा देवी वारा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा सुखाचा गरबा बर कुमार विवादा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधवा बरवा सुखाच्या गरबा परकुमा देवी वारा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा बरवा तो हा माधवा बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा विठ्ठल बरवा तो हा माधवा तो बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा 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 राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय हरि 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 जय हरि जय 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 हरि जय हरि जय जय हरि 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 जय हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय 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 राम गोकुळीचा सुख हे गोकुळीचा सुख गोकुळीचा सुख गोकुळीचा सुख अंत पार नाहिले पार नाहिले का अंत पार नाही अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळीचा सुख हा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुख हा गोकुळीचा सुखा अंत पार नाहिले का पार नाहिले का अंत पार नाही रेखा अंत पार नाही रेखा अंत पार नाही रेखा अंत पार नाही रेखा बाळ कृष्णानंदाग हे बाळ कृष्ण नंदागरी कृष्णानंदाग बाळ कृष्ण नंदागरी आनंद दल्याणर नारी आनंद नर नारी आनंद नर नारी आनंद नर नारी आनंद नर नारी गुडिया तोर गुडिया ओरणे गुडिया तोर गुडिया ओरणे करत कथा गाते गाणे कथा गाते गाणे करीती कथा गाते गाणे करीती कथा गाते गाणे करीती कथा गाते गाणे करीती कथा गाते गाणे तुका म्हणे चंदे हे तुका म्हणे तुका
मन मोहिले गोविंदे मोहिले गोविंदे मन मोहिले कृष्ण कृष्ण आनंद ल्याण रे नारी 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 वाजवा रे टाळी वाजवा जोरात वाजवा सगळे बसलेले काय भारी टाळी वाजवत इकड्या तुमच्या सगळ्याच्या अंगावर मिरच्या चोळून टाका टाळीचा आवाज टाळी वा टाळ भगवान टाळी भगवान टाळी भगवान टाळी डोबा 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 टाळी वाजवा बसलेले सगळे हरिठल श्री भगवान की जय गणेश्वर महाराज की जय जगत बाई सब शक्ति दे अपने अपने माता पिता की जय महादेव महादेव गोकुळीच्या सुखा 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 पार नाही कांत पार नाही का बाळकृष्ण दागरी बाळकृष्ण दागरी अंत पर
नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरे बाळकृष्ण नंदा घरे आनंदल्या हे नर नारी वर्गाच्या उंबऱ्याच्या आत पाय टाकणार. एकदा माघारी फिरली. आईनं पोराच्या तोंडावरून हात फिरवला. कडाकड बोट मोडली. एकदा आई म्हणली, बाळ्या खरं सांग, एकदा सांग बाळ्या काय झालं. एकदा सांग बाळ्या, मी आता गुरुजीचं छाताड धराय निघाल्या आणि मी मुस्काडाय निघाले रे गुरुजीला. एकदा सांग ना पोरा. पोरगा म्हणला, आय आता निघाले असंच हा, नाही तर एकदा सांगतो, मी काय सुद्धा केलं नाही, फक्त गुरुजीच्या गालावली माशी हाणली. तर गुरुजीच्या गालावली माशी हाणल्यावर माशी काय गुदगुल्या करून मेली असेल का रे पोरानं.
निबार पोरानं कानाखाली दिली. प्रत्येक आईला माहीत असतं आपलं लेकरू काय आहे. पण असली पोरं अरे चांगल्याला कुणी बी घडवल, दगडाला घडवण्याचं काम माझ्या विठू माऊली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेले 2-3 वर्ष काम माझ्या राहुल महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि या परिसरांना उभ्या महाराष्ट्रानं पाहिले. राहुल महाराज फडतरे हे 3 वर्षापूर्वीचं नाव आणि आत्ता 2026 मधलं नाव हे एका उच्च स्तरावर पोचलेलं वारकरी शिक्षण संस्थेचं नाव आहे. मला बोलिवलंय म्हणून बी नवं आणि माझ्या जवळचे आहेत म्हणून बी नाही. आपल्याची स्तुती कुणी बी करत, पण वैऱ्यानं ज्या दिवशी स्तुती केली त्या दिवशी मला या माणसाचा अभिमान वाटला. जी माणसं माझ्यापाशी म्हणत होती काय राहुल महाराज फडतरे काय, आज तीच म्हणतात, तेच शब्द आहेत. फक्त त्यावेळे रागानं म्हणत होती काय येतंय त्याला आणि काय आहे असं म्हणायचे. काय हाच शब्द आहे. फक्त आता तेच शब्द म्हणतात काय संस्था आहे. फक्त काय बदलला, काय बदलला नाही, फक्त आवाज बदलला. त्यावेळे रागाचा आवाज होता आणि आत्ता प्रेमाचा आवाज आहे. फक्त भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर है. आणि आज राहुल महाराज हे फक्त वेळ जावी लागतात. मला माणसं अशी म्हणायची त्याला काय येते पाखरं आणले ग तर रामकृष्ण हरी म्हणते. पण 27 वर्ष झाली राहुल महाराज. जी माणसं मला म्हणत होती ना ह्याला काय येते ते आता मसराच्या माग आहे. पण 27 वर्ष झाले ह्याच्यात टिकून आहे. अजून 27 वर्ष, अजून 10-12 वर्ष राहायचं बाद झालं. अजून किती परमार्थ करायचा असतो. चिकाल झाला. माझ्या आयुष्यात 27 वर्ष पुरी झाली. माझ्या वयाच्या 1997ला मी डोक्याला फेटा बांधलाय. 97ला त्यावेळेपासून चालू आहे. बस ना दुकान असंच चालावं. लय लय जोमानं बी दुकान चालू नये. माणसाची नजार पडतील आणि नजार लागते. पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करे माझ्या या राहुल महाराजाच्या संस्थेला कधी नजर लागू देऊ नको रे बाबा. फार गोड आहे. काय लेकरं नाचतात, काय त्यांच्यामध्ये प्रेमळपण आहे, द्वेष नाही. एखादी संस्था पाहिली, एखादा टाळाला उभा राहिलेला महाराज विद्यार्थी पाहिला की त्याच्यामध्ये ती घमंड दिसती, त्याच्यामध्ये तो गुरुवर्गीचापणा दिसतो जो त्याच्या महाराजाच्या अंतकरणात आहे तो. पण ही पोरं आली ना अशी वाटतात एका कोंबडीची पिलं पटापटा कशी जवळ येतात. अशी हो ही पोरं एखाद्या महाराज आला ना त्याच्या कुशीत जाऊन बसतात. हे प्रेम या विठू माऊली वारकरी शिक्षण संस्थेतच बघायला मिळेल. नाही तर बाकीच्या सगळ्या संस्थेतने तुम्ही जर पाहिलं ना फार द्वेषही पोरांच्या मनात. एखाद्या महाराजानं सांगितलं ना ते असं तिरकं बघतं बुवाकडं. पण ही काळजाची तुकडी एका आईची लेकरं असल्यागत एखाद्या महाराजाच्या प्रेमात पडतात. पोरं महाराजाच्या प्रेमात पडतील याच्यात नवाल नाही, पण महाराज या पोरांच्या प्रेमात पडतो हे असली चित्र या महाराजांनी घडवलेले सोपणे. आणि मला याचा अभिमान आहे. आपलं एक माणूस कसाही चांगला वागेल वाईट वागेल त्याच्या वागण्यात तो बदल करेल, पण या पोरांच्या वागण्यात ती मया ज्ञानोबाऱ्यासारखं प्रेम तयार करणं सोपं नाही. ते काय करतात गड्या पांडुरंगालाच माहिती. पण हे काम फक्त तुम्हीच करावं राहुलजी महाराज. धन्यवाद आहे तुम्हाला. फार वेळ कमी आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्या पालकांच्या चरणावर 2 हात 3 मस्तक टेकवतो. आणि माझ्या राहुल महाराजावर तुम्ही विश्वास ठेवला, त्या विश्वासाला तुम्हाला नक्की त्याचं उत्तर 1-2 वर्षामध्ये माझ्या राहुल महाराज फडतरेकडून मिळण्याशिवाय राहणार नाही. आणि याची सार्थ ग्वाही मी तुम्हाला नक्की देईन. ज्या ज्या पालकांनी या संस्थेमध्ये लेकरू पाठवले, मी सांगणार नाही तुम्हाला तो कीर्तनकार बनेल, मी सांगणार नाही तुम्हाला तो गायक वादक पखवाजा बनेल. हा तो ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे. हे कीर्तनकार होणं, पखवाजा होणं, गायक होणं हे सोपी गोष्ट नाही. त्याला पुण्याई प्रबंध उभी राहावी लागती. पण उभी आयुष्यात मरेपर्यंत माणूस म्हणून जीवन जगल्याशिवाय तो राहणार नाही. कारण आता माणुसकी कुठं मिळत नाही. आणि माणुसकी या लेकरांच्या अंतकरणात ही संस्था भरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चला सेवेला ज्यांचा अभंग घेतला ते विश्वंदने विश्वभूषण हिंदू हृदय सम्राट जगतमान्य जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रकरणातला अभंग आहे. अभंग सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. चांगली सेवा माझ्या ताब्यात दिल्या. शेवट करायचं का ताब्यात देत जाऊ नका. माझ्या ताब्यात सुरुवात देत जा. माझ्या ताब्यात सुरुवात देत जा. मला शेवट आवडत नाही. कारण हा दिवस नको वाटतो. ही पोरं आता जातील घरी. संस्था ज्या दिवशी संपते ना त्या दिवशी आम्हाला कुलपला वाटत नाही संस्थेला. लई त्रास होतो. आमच्या बायका पोरावा मी प्रेम केलं नाही एवढं प्रेम या पोरांवर करतो. आई वडील आलं की ही पोरं निघून जाताना लई राहिलं येतं.
लय त्रास होतो. किती जरी संकट आलं तर डोळ्याला पाणी येत नाही. पण ही पोरं निघाली ना माघारी, आमचे डोळे भरल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं काल्याचं कीर्तन आहे. चला, सप्ताह किती दिवसाचा असो, सप्ताह किती दिवसाचा असो, पण काल्याशिवाय सांगता नाही. शेवट झाला, काला झाला की हाला, पुन्हा काला. त्यामुळं काल्याचं कीर्तन आहे, काल्याशिवाय शेवट नाही. म्हणून कीर्तनाला आलेल्या सगळ्यांना सांगून जातो, फक्त काल्याचं कीर्तन देण्यात ठेवायचं नाही, देण्यात ठेवायचं नाही. काल्याचं कीर्तन नुसतं ऐकायचं. आणि कसं ऐकायचं ऐका. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. काल्याचं कीर्तन देण्यात ठेवायचं नाही. त्याचं कारण असं आहे, जर काल्याचं कीर्तन देण्यात ठेवलं तर माणसं वाईट देण्यात ठेवतात, चांगलं कोणाच्या देण्यात राहत नाही. साधं सांगू का, 1000 उपकार करा माणसाच्या जीवावर आणि एकच उपकार करायला कमी पडा, एक उपकार करायला कमी पडा. माणसं तुमच्या 1000 उपकारावर पाणी फिरवतात, याला माणसं म्हणतात. कळलं ना? हे तसंच आहे. पांढऱ्या पडद्यावर तुम्हाला एक चिलट बसलेला दिसेल, अखंड पांढऱ्या पडद्यावरचं तुम्हाला कौतुक पांढरा शुभ्र आहे ते कळणार नाही. पण माणसं म्हणणार लगा पडद्याला डाग लागलाय. तसं माणसं वाईट गुण शोधतात. परवा एक जण म्हणला, महाराज देवाला बायका किती? मी म्हणलं 16,108. तो म्हणला खरंच का? मी म्हणलं लग्नाला नव्हतो, मी वाचलंय ते सांगतो. तो म्हणला मग देवानं केलेल्या चालत्यात, म्या 2-4 केल्या म्हणून काय बिघडते? म्या म्हणलं कर की लगा, पण देवानं 12 गावा अग्नी गिळला होता, ही बी ध्यानात ठेव. देवानं लग्न केलेली माणसाला कळते. अरे तुला अगरबत्तीनं भाजलं तर इचू चावल्यागत उड्या मारतो. देवानं 12 गावा अग्नी गिळला, ते तुला दिसलं नाही. माणसं फक्त वाईट गुण शोधतात. एक जण माझ्या जवळ आला, तो म्हणला महादेवाला मदिरा चालती. मी म्हणलं तुझं म्हणणं काय सांग. तो म्हणला जर महादेवाला मदिरा चालत असेल तर मी संत्रा घेतली म्हणून काय बिघडते? ह्याला पालता घालून कणा कणा हाणला पाहिजे. अरे ती रात्री उशाला लांबडं घेऊन झोपते, ती नाही ह्याला दिसलं. तुझ्या बाथरूमात बिडकी शिरली तर बायकोला म्हणतो हिकडा या हिकडा. आणलं का किरसुनीनं पदराच्या मागणं बिडकी हाणणारा गडी तू. महादेव कुठं, आपण कुठं? त्यामुळं नुसता कृष्ण ऐका आणि हितच इसरा. देण्यात ठेवायचं असेल तर माझा राम देण्यात ठेवा. राम बाळानो सरळ मार्गे आहे, बैठे बैठे सावधान. राम माझा सरळ मार्गे आहे. राम म्हणायला सोपं, म्हणा बाळानो राम. किती भारी वाटतंय म्हणाय राम. सरळ सरळ म्हणलं जातं. राम लिहायला सुरुवात करा. र काढा, र ला काना द्या आणि म द्या. पहिलीतल्या पोराला पडदिसना राम येतं. चला इकडं ह्याच्याकडं चला. राम म्हणायला सोपं, लिहायला सोपं, वागायला सुद्धा राम सरळ मार्गी आहे. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. रामासारखा राजा नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा भाऊ नाही, रामासारखा राजा नाही. सगळी पदं रामाच्या बाबतीत उच्चतम कोटीचे आहेत. म्हणून राम सरळ आहे. चला ह्याच्याकडं चला. कृष्ण लिहाला घ्या बाळानो. क काढा, क ला खाली वाटी काढा, पुन्हा अर्धा श काढा, पुन्हा न काढा. ह्याच्या नावात सुद्धा गुत्ताच आहे, लिहायला अवघड आहे. म्हणायला लावा 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला, बाबा म्हणा ना, कृष्ण म्हणा कृष्ण. म्हातार म्हणतं किसन. बाबा कृष्ण कृष्ण. म्हातार म्हणतं किसन किसन. म्हणायला येत नाही, म्हणायला अवघड, वागायला सुद्धा अवघड. वागायला किती अवघड. करू नको म्हणाल तीच करायचं. येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू. असा विश्वाचा मालक. फक्त देण्यात ठेवताना राम देण्यात ठेवा. आणि ऐका नुसता कृष्ण. येतो देव यदा यदा ही धर्मश. ज्या ज्या वेळे धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळे मात्र देवाला जन्म घ्यावा लागतो. सावध राहा सगळे. साधूला, संताला, चांगल्या माणसाला समाजात त्रास झाला की मग मात्र देवाला अवतार घ्यावा लागतो. तसा भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, बाळानो तुरुंगात आले. लक्षात ठेवायचं, देव कुठं जन्माला आला? घरी जाऊन जर कुणी विचारलं काय शिकला तर त्याला म्हणायचं एक गोष्ट शिकलो. आजच्या काल्याच्या कीर्तनातनं घरी घेऊन जायची. सगळे ताट बसा, देण्यात ठेवा. भगवान कृष्ण कुठं जन्माला आला? तुरुंगात आला. देवकी मैयाच्या पोटी जन्माला आला. आला ते आला. ऐका, 1 2 3 4 5 6 बाळ योग माय मारली गेली सख्या मामाने. 7वा योग मायेनं नेला आणि 8वा आला भगवान श्रीकृष्ण. आला ते आला. रात्रीच्या 12 वाजता आला. किती वाजता आला?
12 वाजता. आणि जन्माला आला ते 8 वर्षाचा झाला. किती वर्षाचा झाला? 8 वर्षाचा झाला. आता कुठल्या आईला बरं वाटल 8 वर्षाचं पोर काकला गेला? आई म्हणली मुर्द्या पहिला बारका हो. देव म्हणले अगं आई थांब ना, काय नाही तुझं ऐकायचं बाळा, तुझी सख्खी भाऊ मारले रे तुझ्या सख्या मामानं. तेव्हा देवकी माया म्हणते सख्या भावानं सख्या मामानं मारले. तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात आई माझे सख्खे भाऊ मारले ना त्याची जिरवायला आलोय. कोणाची? मामाची. तवापासून जी जिरवाजिरवी चालू झाली ती आज तागाय जिरवाजिर. राजकारणात जिरवाजिरवी, सगळीकडे जिरवाजिरवीच आहे, घरात सुद्धा जिरवाजिरवीच आहे. आई अरे बाळा बोलतो मोठ्याने, पण या तुरुंगातनं बाहेर जाशील तेव्हा ना, अरे तुझे सख्खे भाऊ मेले, मुंगी सुद्धा बाहेर जात नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात आई याला उशीर झाला त्याचं कारण असं आहे, मला या सगळ्याचा बंदोबस्त करून आत यावं लागलंय. काय लेकरा बंदोबस्त केलायस? तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात आई टाळे तुटले, बेड्या तुटल्या आणि सगळ्याला आपूच्या गोळ्या दिल्या. आई काळजी करू नको. खुल गई वसुदेवाजी की निंदा दी थी बरसात आदी बिना चावी के टाले खुले उसरात आदी. हे आई टाळे तुटल्या, बेड्या तुटल्या, आता काळजी करू नको. अरे पण बारका हो ना. कुठल्या आईला लहान बाळ कुणाला म्हणतात? आपली दिंडी मगाशी गेली असेल. लहान बाळ त्याला म्हणतात जे लहान आहे, गुटगुटीत आहेत, बघितल्या उचलून पटापट त्याचे मुके घ्यावे वाटतात. साध्या भाषेत सांगू का, ज्याच्या मनात पाप नाही त्याला बाळ म्हणतात. सावध झाला सगळे. मला सांगा, रस्त्यानं आपली दिंडी निघाल्या, 80 वर्षाचं म्हातारं कट्ट्यावर बसले, येता जाता माणसं त्या म्हाताऱ्याला म्हणतील का आर सोनवल्या, आर पपुल्या म्हणतील का? बाळ त्याला म्हणतात जे लहान आहे, गोंडस आहे. भगवान श्रीकृष्णाला आई सांगते बारका हो. आई एवढं ऐक माझं, आणि फक्त एक निरोप सांगतो बाबांना, आणि मग लगेच बारका होतो. कोणता निरोप आहे हे सांगण्याकरता आई मी मोठा झालोय. कोणता निरोप आहे सांग बाबांनो, मला इथनं उचला रे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. माया उपजली तेथे मज आणि येथे, माया उपजली तेथे विमाद आणि येथे, माया उपजली तेथे मज आणि येथे, माया उपजली तेथे विमाद आणि येथे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, हे मजने गोकुळा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, ओ नंदाच्या घराला मजने गोकुळाला. आई माया नावाची पोरगी तिथं जन्माला आले, तिला उचला इथं आणा, मला तिथं ठेवा. ठरलं गेलं. भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, उचलले, आईने हृदयाशी कवटळली, वसुदेवजींच्या ताब्यात दिले. वसुदेवजी निघाले. जन्माला येण्याचा एवढा आनंद असावा. नदीला, नाल्याला, वड्याना दुईथडी पाणी आलं. झाडांना, वेलीना, पशुना, पक्ष्यांना आनंद झाला. याला जन्माला येणं म्हणतात. दुईथडी नदी नालं व्हायला लागली. आम्ही बी जन्माला आलोच की. आम्ही जन्माला आलो, नदी बी आटली, वड बी आटलं, कायमचंच आपला जन्म आहे. माझा देव जन्माला आला, नदी नाल्याला आनंद झाला, वडे दुईथडी व्हायला लागले, नदी व्हायला लागली. याला देवाचं येणं म्हणायचं. देव जन्माला आला, आटलेल्या गाई म्हशीने दूध दिले, आटलेल्या. आम्ही जन्माला आलो, 40 लिटरची जर्सी मेली. आपला जन्म का छान आहे का? देव जन्माला आला,
अरे देव जन्माला आला. ए काय सामर्थ्य आहे. 9 लाख गायीने दूध दिली. सांगा लिटरनच धरा. 9 लाख गायी किती लिटर दूध झालं. आटलेल्या गायीनं सुद्धा वाटलं अरे माझं दूध जगाच्या मालकानं प्यावं. भगवान श्रीकृष्ण पाठीत घेतला. निघाले. यमुना आडवी आली. पाय टाकला. यमुनेला वाटलं अरे देवाच्या दर्शनाला जावं. पाणी वाढायला लागलं. पाणी छातीला लागलं. पाणी गळ्याला लागलं. पाणी ओठाला लागलं. पाणी नाकाला लागलं. देवाला वाटलं आपलं पप्पा जाया बघतंय. देवाने उजवा पाय काढला. पुढे चालला 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 चाट ए चालला चाट त्याने लाविला अंगुठ चालला चाट त्याने लाविला अंगुठ पुढे चालला 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 चाट पुढे चालला 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 चाट हे चालला चाट त्याने लाविला अंगुठ पुढे चालला चाट पुढे लागला अंगुठ पुढे चालला चाट त्याने लाविला अंगुठ पुढे चालला त्याने लाविला अंगुठ पुढे चालला चाट त्याने लावले अंगुष्ठ पुढे लावला अंगुष्ठ पुढे चालला 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 चाट पुढे चालला 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 चाट हे चालला चाट त्याने लावले अंगुष्ठ पुढे चालला चाट त्याने लावले अंगुष्ठ पुढे चालला पुढे चालला हे चालला चाट देवाने लावला अंगुष्ठ पुढे चालला अंगुष्ठ 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 पुरा चालला 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 चाट. असा प्रचंड पूर आलाय. नदीला अंगठा लावलेला. दुथडी नदी धुबकली आणि भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये पोचले. ए मायेला उचलली. माया घेऊन आले वसुदेवजी. आणि माया जशी आली तशी माया ठुठू बोंबाली. पुन्हा माया कंसाच्या ताब्यात दिली. हातात धरली. गर 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 फिरून रप दिसणार दगडावर आपटायचा आणि मारणार. तेवढ्यात हातातनं माया सटकली. मायेनं आकाश व्यापलं आणि मायेनं आकाशवाणी केली. तुझं लागी वादी उपजला मजादी. एक कंस तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. कंसाचा बीपी वाढला. इकडं मात्र देव गोकुळात पोचला. जिथं देव असतो तिथं आनंद असतो. गोकुळी आनंद झाला. बाळकृष्ण घरा आला. पहाटे पहाटे गवळणी मथुरेला निघाल्या होत्या. पूर्वीच्या बाजारला गवळणी चालत जायच्या. आता गाडी आली. आता स्कूटी आली. किक मारली. शॉपिंग करून लगेच माघारी येते. त्यावेळेस चालत जायचं नाही का. सगळ्या गवळणी निघाल्या गवळणी. पहाट 4ला काकला दह्याचा माट आहे. कोणाच्या लोण्याचा माट आहे. ताकाचा माट आहे आणि नंदराजाच्या दारावरनं रस्ता आहे. बायका बी जाग्या दिसत आहेत. पर बी रडते का कुणास ठावक. हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरेल पण बायकांचा अंदाज कधी खोटा नाही ठरत. परमेश्वरानं तुम्हाला जरा तर्क वितर्क ज्ञानाचं ज्ञान भरपूर आहे. अंदाज लावता तुम्ही. अंदाजावर तुमचा अंदाज खरा ठरतो. सजागती तुमचा अंदाज खरा ठरतो. तसं त्या गवळणी म्हणल्या यशवतीला पोरगा झाला वाटतं. दुसरी म्हणली अगं वाटतं का म्हणती. पोर बी बोंबालते म्हणजे नक्की झाला. मग म्हणले असं करूया का ग. लय दिसानं पोरगा झालाय. आपल्याला संध्याकाळ होईल बाजारच नाही आला. असं करूया आपण सगळ्यात जाऊया आणि पोर बघून पुन्हा जाऊ बाजारला. आता खरं सांगा ह्याच्यात काय वाईट झालं का. पोर बघणं काय वाईट आहे का. पण ही एवढं खोडीचं होतं. जी बघा येईल तिलाच कामाला लावायचं. सगळ्या गवळणी बघाय गेलं. बरं बघायचं होतं ती राम्याचं श्याम्याचं दोंड्याचं दगड्याचं पोर आहे. ती पोर कुणाचं होतं. ऐका मायबाप. ती पोर आयऱ्या गायऱ्याचं नव्हतं. ती पोर इतकं देखणं होतं आणि ती पोर या जगाचं मालक होतं. काय सामर्थ्य असेल त्या पोराचं. गेल्या गवळणी. आहा काय विश्वाचा मालक. किती देखणा. बघितला ग बघितला त्या गवळणी. नंदाचा नंदलाल पाहिला पाहिला नंदाचा नंदलाल पाहिला पाहिला नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदलाल पाहिला पाहिला नंदाचा नंदलाल पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तीन
लाल पाहिला पाहिला नंदाचा नंदलाल त्यानं वेधील त्यानं वेधील त्यानं वेधील मन त्यानं वेधील मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन देवाला पाहिला गवळणी बाहेर आल्या माठ उचलला आणि काकला घेतला जिला तिला वाटलं यशोदीचा पोरगच काकल आहे सावकाश दर ग दुसरी म्हणे दुसऱ्याला हे सावकाश दर यशोदीचा पोरग काकल आहे काही नाही माठ हातात धरला तसाच खाली पडला हात तसाच राहिला तशाच गेल्या बाजारात एका दोघीचा माठ राहिला नाही तर बाकीच्यांचे सगळ्याचे पडले हात मात्र तसाच कळे ना कुणाला काय झालंय सुधारायचं बंद झालं बाजारात गेल्या त्यासनी वाटलं हे आता विकायला बसायचंय विकायला बसल्या म्हणायचं होतं ताक आणलं तर ताक घ्या म्हणायचं होतं लोणी आणलं तर लोणी घ्या म्हणायचं होतं पण बाजारात गेल्या आणि म्हणायला लागल्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या हे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या हे तव तव सती मथुरेच्या मथुरेचा तव सती मथुरेच्या मथुरेचा गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे 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 घ्या गे घ्या गे घ्या गे घ्या 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 ना गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या ग घ्या ना कुणी गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या आता मला सांगा आज बाजार आहे आपला आहे ना इथला दिगंजीचा आज बाजार तुम्ही समजा बटाटी काय बसला आणि बटाट्याला तुम्ही वांगी घ्या म्हणला गिरायक येईल का हो तुमच्याकडे माणसं म्हणणार ही आत्ताशाला बटाट्याला वांगी म्हणते थोड्या वेळानं पारडं बी फिकून हाणेल आणि वजन बी हाणेल ह्याच्याकडे जाया नको त्या गवळणींचं तसंच झालं लोण्याला म्हणायच्या दामोदर घ्या ए ताकाला म्हणायच्या मधुसूदन घ्या नारी कोणी एक बोलाली नारी कोणी एक बोलाली नारी कोणी एक बोलाली नारी कोणी एक बोलाली कोणी एक बोलाली नारी 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 विकिता गोरस घ्या म्हणे हरे कोणी एक बोलाली नारी कोणी एक बोलाली नारी कोणी 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 एक बोलाली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखला डोळा बैसाला म्हणी देखला डोळा बैसाला म्हणी देखला डोळा बैसाला म्हणी बैसाला म्हणी देखला डोळा बैसाला म्हणी देखला डोळा बैसाला म्हणी देखला डोळा बेसाला माने देखला डोळा बेसाला माने देखला डोळा बेसाला माने देखला डोळा बेसाला माने म्हणी वा वा कोणी एक भुलाल नारी कोणी टायमिंग संपलंय आपलं कीर्तनाचं बाळानं ताट बसा एकदा अजून थोडा वेळ अजून एक 5 मिनिटात संपत हा 5 मिनिटं घेऊ का बाळानं घेऊ मग तुम्ही आता ताट बसा की एकदा हां छान हात चोळा असे डोळे चोळा असे जोरात चोळा जोरात चोळा असे वा वा असं तोंडावर हात फिरवा वा 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 आंघोळ केल्यावर आपण तोंडावरून हात फिरतो असं समजा आता आंघोळ झाली आपली हां आंघोळ करून बसले आता हां ताट बसा आता चला ऐका ए त्या गवळाने म्हणायला लागला घ्या ना गोविंद घ्या ना दामोदर बाजारातल्या बायका म्हणल्या का ग काल जाताना तर सरळ्या गेला आज काय झालंय ग तुम्हाला ए दही आणला तर दही घ्या म्हणा ना ग अगं लोणी आणला तर लोणी घ्या म्हणा ना ग हा कोण आहे दामोदर हा कोण आहे मधुसूदन वेड्या झालाय का ग तुम्ही कळलं ना त्याशी हसायला लागला सगळा बाजार सगळी माणसं हसायला लागली हो तुकोबाऱ्यांच्या जवळ त्या बाकीच्या गवळणी गेल्या म्हणले काय झाले या गोकुळात आलेल्या बायका या गवळणीनं झाले काय दह्याला दही म्हणत नाही दामोदर घ्या म्हणतात लोणी घ्या म्हणतात झाले काय तुकोबाऱ्या म्हणली तुम्ही बोलताय ती सुद्धा त्याशनी कळना तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई तुम्ही हसताय ती बी तुम्हाला कळना देवासाठी ध्यान द्या माझ्याकडे देवासाठी एवढं वेडं व्हायचं दुनिया काय म्हणते याच्याकडं आपलं लक्ष नाही लागलं पाहिजे कळलं का इतकं वेडं व्हायचं देवासाठी आणि मग मात्र हे त्या गवळणीसने कळणं आता कैसे जाऊ घरा यांचं सोडा सकाळ सकाळी ज्या गवळणी धारा काढायला निघाल्या त्या गवळणी यशोदीला पोरग झालंय कळलं आणि गेल्या बघायला
बघून बाहेर आल्या. ह्यासनी जायचं होतं धारला. ह्यासनी वाटलं आलोय पाण्याला. ती माठ घेतलं आणि गेले यमुनेच्या डोहाव. माठ बुडिवला आणि माठ जसा बुडिवला तसा पांढरा फेस तवंग बाहेर आला. तेव्हा त्यांच्या ध्यानात आलं. त्या म्हणल्या अगं ह्यो माठ पाण्याचा नव ह्यो दुधाचा आहे. लाजल्या गवळणी. पुन्हा दाराला गेल्या. तिथं गेल्यावर सुधरना. दाराला कुठं बसायचं? गाईचं वासरू म्हशीला सोडलं, म्हशीला सोडलं. गाईचं वासरू म्हशीला सोडलं, गाईचं वासरू म्हशीला सोडलं. बैलाची धार मी काढीते, बैलाची धार मी काढीते. बैलाचे दार काढीते, बैलाचे दार काढीते. गाईचं वासरू म्हशीला सोडलं, बैलाची धार मी काढीते. कळणार रे त्या गवळींना कळना. धारलं कुठं बसायचं? ह्यांचं सोडा. गावातल्या तरण्यापुरी आल्या आणि तरण्यापुरी आल्या आणि त्या तरण्यापुरीने देवाला पाहिला. माघारी गेल्या. देवानं वेड लावलं. हरिने माझे हरी चित्त तारवित विसरले, आभार विसरले. हरिने माझे हरिने चित्त तारवित विसरले, आता आता कैसे कैसी जाऊ बरा, नोय बरा लौकिक. कैसी जाऊ बरा, नोय बरा लौकिक. आता कैसी जाऊ बरा, नोय बरा लौकिक. आता कैसी जाऊ बरा, नोय बरा लौकिक. आता कैसी जाऊ बरा, नोहे बरा लौकिक. आता कैसी जाऊ गरा, नवे बरा हा लौकिक. हरिणे माझे हरिले चित्त बारवित विसरले. कळना त्या गवळणींना. त्या सगळ्या तरण्यापुरी घरी आल्या आणि त्यांना कळायचं बंद झालं. काय करावं? गुडिया तोरणे करते कथा गाते गा. दाराला तोरणं बांधली, गुड्या उभ्या केल्या आणि फेर धरून नाचायला लागल्या. गावातली माणसं म्हणली तू कोबर आहे. काय झालं? काही सुद्धा नाही झालं. बाळकृष्ण घराला. जगाचा मालक नंदराजेच्या घरी आलाय म्हणून काय झालंय? बाळकृष्ण घराला. जगाचा मालक नंदराजेच्या घरात आलाय आणि म्हणून गोकुळाच्या सुखाला पाराव राहिला नाही. म्हणून अभंगाचं पहिलं चरण आहे गोकुळाची सुखा अंत पार नाही लेका. बाळकृष्ण घराला. बाळकृष्ण नंदा घरी. महाराज म्हणले गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. या गोकुळातल्या सुखावाला पारावा राहिला नाही. हा जगाचा मालक नंदराजेच्या घरात जन्माला आल्यामुळं गोकुळात किती आनंद झालाय. गोकुळे आनंद झाला. बाळकृष्ण घरा आला. हा जगाचा मालक घराला आल्यामुळं गोकुळात आनंद झालाय. पुढं काय घडलं तर त्याचं उत्तर आहे गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे. आणि हे सगळं घडत असताना काय झालंय तर या गवळणींच्या हृदयामध्ये भगवंतानी नाम आपलं स्थान जागा तिथं निर्माण केले. हरिणे माझे हरिले चित्त किंवा तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. त्या जगाच्या मालकानं छंद लावलाय. त्या जगाच्या मालकानं वेड लावले म्हणून तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण घराला. जगाचा मालक घरी आला म्हणून तो कोबराई यथा अवकाश यथा वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. विठोबार कुमाये हरिदेव विठोबार कुमाये. महाराजीला देवाने सांगितलं पेंद्या 3 गोळे करून आण लोण्याचे. पावशेरचे 2 आणि 1 किलोचा 1. सासू पलगाव झोपलेली. दोन्ही सुना राखणाला झोपी गेल्या. शेवटी 12च्या पुढं माणूस आहे झोपी ती. मग देवाने लोणी घेतलं, तोरल्या सुनाच्या तोंडाला लावलं. बारका गोळा घेतला, धाकट्या सुनाच्या तोंडाला लावला आणि 1 किलोचा गोळा केला, सासूच्या तोंडावर ठेवला. गोरल तसा गोळा आज जायचा, गोरल तसा गोळा आज जायचा. आणि मग देवाला वाटलं मी आलो हे कळलं पाहिजे म्हणून देवाने एका उतरणीला पाय लावला आणि उतरण अशी खाली ढकलून दिली.
जी सुना बोंबाल्या, अहो त्याबाई, अहो सासूबाई. घरात चोर शिरला आत्याबाई, घरात चोर शिरला आत्याबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला. उठाला वकारी वा, उठाला वकारी, उठाला वकारी वा, उठाला वकारी, शिवबाला गावाला. घरात चोर शिरला आत्याबाई, घरात चोर शिरला आत्याबाई घरात चोर शिरला. सासू उठली आणि सासूनं बघितलं, दोन्ही सुनांच्या तोंडाला लोणी दिसली. काठी घेतली आणि पहिली काठी थोरल्या सुनव राप दिसणार. काय लगा हाणतोय एवढ्या जोरात हाणते तू. अशी काठी घेतली आणि धाकट्या सुन अशी फिरवून टाक. निबार आणतोय गडी आमचा. अशा हाणल्या सुना वागवा तरी म्हणते मी यशोदीचं पोर ताण आहे, कसं चोऱ्या करेल. रातच्या उठताय तुम्हीच लोणी खाताय त्या यशोदीच्या पोरा. बरं झालं लय काय बोलली नाही, नाही तर मुस्काडणारच होती. पण अगं तुम्हीच खाताय त्या पोरीव नाव घेताय, त्या पोराव लय बोलली यशोदीला. सकाळ जाऊन माफी मागते आणि मग थोरली सुनाला तिला आलाही साळती गेली तिच्या बेडरूम मध्ये. तिनं आरसा आणला आणि पुढं धरला. आम्हीच लोणी खातोय असं नाही. तिच्या तोंडावर 1 किलोचा गोळा ठेवल्यामुळं बाकीचा गोळा नाकाकडनं असा, कानाकडं, गळ्याकडं, असं केसाकडं, सगळ्या अंगावर लोणीच लोणी. आणि मग म्हणली हे बघा आम्हीच लोणी खातोय असं नाही, तुम्ही तर माठात मुनगुट बुडवून खाताय. आरसा धरला, लाजल्या गवळणी. अशा देवाने अनेक चोऱ्या केल्या. शेवटी यशोदेनं पकडला आणि मग यशोदे म्हणली गाई गोपाळ यमुनेच्या तटी, हो गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ मिळोनी जगजेती, पानिया मिळोनी जगजे, पनिया मिळोनी जग जेते, बेटी पनिया जग जेते. जाता गाई घेऊन निघाल्या देवशाळेला. सगळे गोपाळ आडवाले. देवा तू निघाला रे, आमचं काय. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. या 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 या. काल्याचं कीर्तन माझ्या आवडीचं कीर्तन. पण आता झाले असं ही पोरं सगळी जायच्या तयारीत आहेत आणि मला गुतिवलं असं. मला इथनं मजा येते, इथनं माझ्या कीर्तनाला गवळणी म्हणायचं. फार देवाने सगळे गोपाळ घेतले, गाई चरायला सोडल्या आणि देवाचे डाव सुरू झाले. खेळ भवरा गबाई भवरा, खेळ भवरा गबाई भवरा, खेळ भवरा गबाई भवरा, खेळ भवरा गबाई भवरा. या राधिके सनवरा, हा हा, या राधिके सनवरा. खेळ भवरा गबाई भवरा, खेळ भवरा गबाई भवरा. माझ्या भवराची अरे सप्ताही पाताळे त्यावरी. हा माझ्याची आरी माझ्या भवऱ्याची अरे सप्ताही पाताळे त्यावरी. माझ्या भवऱ्याची आधी बाई भवरा, खेळ भवरा गबाई भवरा, खेळ भवरा गबाई भवरा. काय देवाचे डाव सुरू झाले. देवाने अशा गाया चोरायला सोडल्या आणि देव हे सगळे गोपाळ हे चला रे चला ताड बसा रे. ए अरे चला चला खेळायला. हा मामा पोर हा मामा घुमडी वाजे गमामा, हा मामा पोरा, हा मामा, हा मामा, हे
शीतल साई मामाची शीतल ए पोरा मेली तुझी आई पोरा मेली तुझी आई. त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू पोरा खेळ इट्टी दांडू पोरा खेळ इट्टी दांडू अरे पोरा खेळ इट्टी दांडो खेळ इट्टी दांडू आबो डुबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक डुबक डिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो अबक डुबक डिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक डुबक डिबक पोरा त्रिगुण खेळ झेला रे झेला झेला रे झेला झेला रे झेला झेला वरचे वरी झेला रे वरचवरी झेला वरचवरी झेला रे वरचवरी झेला रे वरचवरी झेला रे वरचवरी झेला वरचवरी झेला रे झेला मांडियला डाब परा होतो तो मांडियला डाब परा होतो तो हे मांडियाला खेळ होतो तो मांडियाला खेळ दादा होतो तो नको घाल फेरा परा होतो तो परा होतो तो मांडियाला खेळ दादा होतो तो होतो तो नको घाल फेरा परा होतो तो परा नको गालो पोरा तो होतो तो नको गालो पोरा तो होतो तो मांडियाला डाव परा होतो मांडियाला डाव परा होतो मांडियाला दाव पोरा होतो तो मांडियाला पोरा दाव होतो तो दमली पोरं महाराज भुका लागल्या आहे का नाही? भुका लागल्या का नाही तसंच झालं देवा बा झाला खेळायचं खंदीबार पोटी भूक महाराज काय ऐकायचं सुख आता बाद झालं तसं देवाने सांगितलं चला आपापल्या शिदोऱ्या घ्या सगळ्या शिदोऱ्या सोडल्या देवाने घोंगडी टाकली एकत्र केला देवाने पहिला काला केला गोकुळा दुसरा काला झाला वाळवंटात तो ज्ञानोबारेने केला एकच टाळी झाली चंद्रभागे वाणवंती माझा लहान राजा गोपाळासी लायावा दुसरा काला वाळवंटात झाला आणि तसाच काला जो देवाने केला जो संतांनी केला तसाच काला दिगंशीमध्ये श्री विठू माऊली आध्यात्मिक ज्ञानमंत्र आपल्या आध्यात्मिक या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेले 3 वर्ष झालं आमचे राहुल महाराज फडतर या ठिकाणी करतायत एकदा जोरदार टाळ्यावर देवाचा काला संताचा काला या सगळ्या गोपाळांना घेऊन महाराजांनी या ठिकाणी संपन्न करत आहेत संपलं माझं काल्याचं कीर्तन पुन्हा एकदा झालेली सेवा आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो पालकांना माझी विनंती राहील महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा फार गरिबीतून शून्यातून महाराज उभे राहिलेले ही संस्था चालवणं एवढं सोपं नाही त्या संस्थेचा अनुभव माझ्या पाठीशी दांडगा आहे या संस्थेचा प्रवास कसा करावा लागतो माझं लक्ष नेहमी असतं महाराजांकडे मी सांगत असतो सावकाश घाबरायचं नाही चिंता करेन ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा आपली सेवा फक्त प्रामाणिकपणे ठेवा परमेश्वर येऊन आपली सगळी कामं करेल न सांगता करी सर्व कामे आणि म्हणून महाराजांनी देखणं काम चालू असताना महाराजांच्या पाठीशी असणारी त्यांच्या मातोश्री शारदा अशोक फडतरे एकदा जोरदार त्या माऊली करता टाळे वाजवा धन्य माता पिता तयाच्या माय कुश पवित्र झाली ग कवित पवित्र झाली हे देवाचं देशाचं काम तुझ्या लेकरानं केलं त्यांच्या भगिनी आहेत स्नेहलताई प्रीतम जाधव त्या माझ्या ताई करता सुद्धा टाळ्या वाजवा आमच्या साईची मम्मी आहे साई महाराजांची आई आमच्या हे पोरग आहे ना ज्या दिवशी मी भेटलो त्या दिवशी सांगितलं या संस्थेचा ही पोरग हिरा आहे मला पोरं पारकायची लई तयार आहे मी सांगतो म्हणून सांगतो ही पोर पळून जाणार आहे ती जातच आहे आता झालं की चांगलं ठीक आहे आणि खरं आहे आमचा साईची मम्मी आहे तिच्या चरणाचं दर्शन आमचे प्रफुल्ल मुंगळे आहेत संतोष केवटे आहेत परशुराम माने टेलर आहेत सुप्रियाताई महाराज केंगार आहेत आदरणीय पूर्वाताई आहेत आमचे दीपक भाऊ
कुठे गेला आमचा दीपक दादा? असा खंबीरपणे उभा असतो आमचा दीपक दादा. आमचा बजरंग बली आहे दीपक दादा. म्हणजे दीपक दादा आमचे दशरथ झाले, गणेश येवले, बापू दादा, आमचा बाबूदादा राहिला. बाबूदादाच्या चरणाचं दर्शन घेतो. ही फार ताकदीनिशी लेकरं उभी राहतात महाराजांच्या पाठीशी. आमचे मगापासून शूटिंग करणारे कॅमेरावाले आपल्या चरणाचं दर्शन. फार हुशार असतात ही माणसं. कवा रील बनवतात आणि कवा यूट्यूबला सोडतात कळत नाही महाराज. आमची प्रसिद्धी फार गोड आहे. चांगली माणसं मिळवली आमचे महाराज आहेत. आपल्या चरणाचं दर्शन. आमच्या महाराजांचा चिरंजीव बाबा आणि माझे चांगले संबंध लहानपणापासून. अभिजित महाराज त्यांच्या पाठीमागं ते प्रेम तुम्ही जपलंय. असंच आमच्या राहुल महाराजावर प्रेम राहू द्या. मला म्हणजे पहिल्या दिवसापासून मी आहे, काही कमी पडणार नाही. ही माणसाशी जमवायची असतात आणि ती महाराजांच्या चरणाचं दर्शन. आमचे संकेतजी महाराज आबांचे शिष्य म्हणले. आबांचं नाव फार मोठं नाव. संप्रदायातले उंच स्थानी संकेत महाराजांच्या चरणाचं दर्शन. आमचे रोहित महाराज महाराजांच्या बरोबर आहेत. आपल्या चरणाचं दर्शन. बाजूला अभिषेक महाराज आपल्या चरणाचं दर्शन घेतो. माझ्याबरोबर आलेले माझे छोटे बंधुराज प्रथमेश महाराज आहेत. त्यांचंही कीर्तन झालं आपल्या शिबिरामध्ये. गोड कीर्तन करतात. त्यांच्या चरणावर नतमस्तक. पुन्हा एकदा ज्यांची गोड साऊंड सिस्टीम आहे, काय नाव, या तुषार दादा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुषार साऊंड सिस्टीम करता. परमेश्वरा यंदा जेवढं साहित्य दिलं आमच्या तुषार दादाला, ह्याच्या डबल पुढल्या वर्षी दे रे बाबा. आणि माझ्या विठू माऊली करता पुढल्या वर्षी तुम्ही याच ताकदीनं यावं. पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद तुषार दादा. आमच्या महाराज आहेत, तुम्ही गोड गायलत. आमच्या ताई आल्यात मायनीवरून, आपणही उपस्थित राहिला. कीर्तनकार मंडळी बरीचशीच महाराजांनी जोडलेले. महाराजांच्या चरणाचं दर्शन. विनेकरी बाबा आणि हे सगळे माझ्या विठू माऊलीचे सगळे बाल गोपाळ, सगळ्या पालकांनी या लेकरांकरता जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद बाळानो. भगवान ज्ञानोबाराय विठू माऊली तुमच्या पाठीशी उभी राहू आणि तुमचं इथून पुढची परमार्थाची वाटचाल अशी सुदल आणि सुपल व्हावी. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तऱ्या केला राज्य भार चाले ऐसा. या न्यायाप्रमाणे झालेल्या सेवेला पूर्णविराम देत असताना पुन्हा एकदा राहुल महाराज स्वतःची काळजी घ्या, तब्येत सांभाळा, प्रवास सुंदर करा. तुमची ही लेकरं पाठीमागं वाट पाहतायत म्हणून राहुल महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन आपल्या सेवेला पूर्णविराम कराविली. तैसी केली साळुंगी मंजूळ बोलत सेवानी शिकविता दही वेगळाचे असे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीने येत माझे दिवले पायिक पण दिवा. तुकाराम 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 तुकाराम.